36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पिंपळगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित 3 दिवसीय कीर्तन महोत्सवात हरिभक्तपरायण कडुबाळ महाराज गवांदे यांचं कीर्तन सेवा मंगळवार सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न झालाय. कर्मयोगी शेतकरी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपळगाव येथे 3 दिवसीय कीर्तनाचं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कीर्तन सप्ताहाला हरिभक्तपरायण कडुबाळ महाराज गवांदे यांची मधुर वाणी लाभली आहे. त्यांनी संत सावता महाराजांचे जीवन कार्य आणि काम करा आणि नाम घ्या हा संदेश सोप्या शब्दात भक्तांना समजावून सांगितलाय. कीर्तनाला परिसरातील गावातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काया वाचामनाने केलेले काम हेच खरे भजन हा संदेश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असं महाराजांनी सांगितलंय. यावेळी महाराजांनी हिंदू धर्माचा प्रसार संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. लव जिहादचा आमिषाला मुलींनी बळी पडू नये असं मत उपदेश दिलाय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ, भजन मंडळी आणि युवकांनी परिश्रम घेतलाय. तर या कार्यक्रमाचे आयोजक पिंपळगाव ग्रामस्थ आणि श्री संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती होती. ही भूमंडळा माझी कीर्ती. काय उत्सव आहे साधूच्या जीवनामध्ये महाराज. याचं कारण एकच, आपण स्वतःसाठी जगतो. आणि साधूचं जे काय जीवन असतं ते सगळं. कोण होते सावता महाराज, कुठून आलते, काय त्यांचा इतिहास आहे हे 2 मिनिटात सांगतो. संत हे पहा, आपण इतके भाग्यवान. त्याच्याहून भाग्य आपलं हे दुसरं आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि तिसरं भाग्य आहे, आपण मराठवाड्यात जन्माला आलो. क्वचित काय धर्मात बसलं असं मला ऐकावं चांगलं वाटलं. कारण जन्म घेते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मराठवाडा हे संतांचं माहेर घर आहे. पहा तुम्ही, नाथ महाराज मराठवाड्यातले. आता इथं दत्त महाराजांची भूमी आहे तुमच्याकडे, शुलिभंजन पर्वत. तिथं एकनाथ महाराजांच्या सोबत प्रसाद असणारा ग्रहण केला दत्तप्रभूने एकनाथ महाराजांनी. तेच दत्तप्रभू दासोपंत म्हणून होते अंबेजोगाईला. ते अंबेजोगाई म्हणजे काय, मराठवाड्यातलेच. बर, त्यांची जन्मभूमी कुठे आहे, गंगाखेड, मराठवाड्यातच. काल ज्यांची पुण्यतिथी केली आणि ज्यांचा अभंग आज सेवेला घेतला ते नामदेव महाराज. म्हणजे पूर्वीचा परभणी, आताचा हिंगोली जिल्हा. नरसिंह महाराजांचं जन्मस्थान तिथे आहे. गुरुवारी वैकुंठवासी भजन सम्राट काशीरामभाऊ येडोळेकर. लातूर जिल्ह्यामध्ये औसा निलंगा नावाचं गाव आहे. त्या औसा निलंगा गावामध्ये सावता महाराजांचे वडील दैवमाळे राहायचे. भयान असणारा प्रचंड म्हणजे दुष्काळ मराठवाड्याच्या 5वीला पोहोचलेला आहे. लोक चंद्रावरती गेले तरी आपल्याकडे दुष्काळच पडणार हे सांगतील लोक. काही सांगतील मराठवाडा दुष्काळ, गंगेचं पाणी इकडं आणायचं बांधावर. काही माणसं म्हणते गरजच काय. अरे रामाला काय गरज होती. रामानं वशिष्ठ महाराजाला काय केलं. बरं, कृष्ण परमात्म्यानं संदीपानीला काय केलं. मग तो नेमका असा काय वशीला आहे देवाकडे. काहीच नाही. गुरु करावं लागेल. देव जरी भेटला तरी सुद्धा ते गेले त्या औंढा नागनाथला गेले. तिथं जा म्हटले, विसोबा खेचर आहे त्यांना गुरु करा. हे तिथपर्यंत गेले. मी नामदेवराय सांगतो, नामदेवरायचा अहंकार दूर. एक ते गुरु भेटले तिथं विसोबा खेचर. ते सर्वाभूती ब्रह्म, सर्वं खल्विदं ब्रह्म. विठ्ठल जळी स्थळी भरला विता ठाव नाही उरला. जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल विस्तारला तरी सप्तही पाताळे भरुणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मणी मानसी. हे कधी पटलं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंह निमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.